मित्रांनो, हरे कृष्णा हरी बोल. मित्रांनो, समुद्र असतो आणि त्या समुद्रामध्ये अनेक अशा नद्या, अनेक असे नाले, अनेक असे ओढे त्या समुद्राला जाऊन मिळत असतात. परंतु तो समुद्र जो असतो तो समुद्र कधी त्याच्या कडा तोडत नाही. तो शांत असतो. किती नद्या, नाले, ओढे किती जाऊन त्या समुद्राला मिळाले तर तो शांत राहतो. कधी त्याच्या तो कडा तोडत नाही. तशाच प्रकारे आपल्या जीवन जगत असताना आपल्या मनामध्ये सुद्धा कितीतरी विचाराचे प्रवाह चालू असतात. कंटिन्यू तो फ्लो चालूच असतो. परंतु आपणही त्या समुद्रासारखं शांत असलं पाहिजे. भगवद्गीतेमध्ये सुंदर सांगितलं भगवंतांनी की समुद्रासारखं शांत असलं पाहिजे. ज्यावेळेस किती विचार आले, किती आव्हान आले, किती परिस्थिती बिकट आली तरी आपण शांत राहिलं पाहिजे. ज्यावेळेस आपण शांत राहतो त्यावेळी सगळं काही आपल्याला ऑटोमॅटिक सुचायला लागतं. जर समुद्रामध्ये जर पाणी शांत असेल तर तो पार तळापर्यंत आपल्याला दिसतं. तशाच प्रकारे आपण जर शांत मनाने राहिलो, कधी विचलित नाही झालो, किती जरी आपल्याला विचारांचा प्रवाह आपल्यामध्ये आला तर शांत जर राहिलो तर सर्व काही आपल्याला दिसतं, सुचतं. म्हणून शांत राहिलं पाहिजे. समुद्रासारखं शांत राहिलं पाहिजे माणसाने. कधी पण समुद्रासारखं शांत. समुद्र कधी विचलित होतो का? तो कधी फाटतो का? तो त्याच्याकडे तोडतो का? नाही तोडत. तशाच प्रकारे किती नद्या मिळतात त्याच्यामध्ये तरी तो तोडत नाही. तशा प्रकारे किती विचार आपल्यामध्ये आले, तो निगेटिव्ह असो किंवा पॉझिटिव्ह असो, किती परिस्थिती कशी आली तरी आपण शांत राहिलं पाहिजे. शांत राहिलं की आपल्याला ऑटोमॅटिक सगळं काही सुचतं, सगळं काही आपल्या त्याच्यातून मार्ग काढतो. असं भगवद्गीतेमध्ये सांगितलं भगवंतांनी. हरे कृष्ण.